नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आजकाल बऱ्याच रीलच्या माध्यमातून मी पाहतोय की आपली पत्नी असेल, आपली लहान मुलगी असेल, यांना कुंकवामध्ये पाय बुचकळून गाडीच्या बोनेटवर त्याचे शिक्के उठवले जातात. त्याचबरोबर असाही एक व्हिडिओ पाहण्यात येतोय की नववधू पहिल्यांदा घरात येते आणि तिचे मापटे ओलांडते धान्यानं भरलेलं, ते ती हाताने ढकलते, हाताने पालथे करते आणि मग घरात प्रवेश करते. वास्तविक प्रथमदर्शनी धान्याला पाय लावणं, पायानं लाथाडणं वगैरे असे बरेचसे कमेंट्स त्याखाली मी वाचल्या. परंतु आपल्या पूर्वजांनी जी पद्धत सांगितली आहे ती जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला लॉजिक लावून या शास्त्रांना बदलणं हे 100% अयोग्य आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्ही पायाने लाथाडणे, धान्य ढकलणे अशा प्रवृत्तीने जर त्याकडे बघत असाल आणि अशा विचाराने जर त्याचा विचार करत असाल तर तो खराब मानसिकतेचा भाग आहे. मुळामध्ये तसं नाहीच आहे. शास्त्रकारांनी पायाने धान्याचं माप ओलांडण्याचं कारण काय आहे ते जर तुम्हाला समजलं तर निश्चितच तुम्ही काही वेगळी हाताने धान्य ढकलायची चुकीची पद्धत निर्माण करणार नाही. आणि म्हणूनच मी तुमच्या सर्वांचा आवडता लाडका आणि सर्वांसाठी सातत्यानं काही ना काही सादर करणारा तुमचा आनंद पिंपळकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक महत्त्वपूर्ण विषय. तो म्हणजे ग्रहप्रवेश हा लक्ष्मीच्या पायानेच व्हावा, हाताने नाही. भारतीय विवाह संस्कारामध्ये म्हणजे नववधूला लक्ष्मीचं रूप मानतो. ती जेव्हा प्रथमच सासरी प्रवेश करते तेव्हा उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदळाच्या भरलेल्या कलशाला ती पायाने हलकेसे पुढे करते आणि घरात पहिलं मंगल पाऊल ठेवते. वरकरणी साधी वाटणारी ही कृती प्रत्यक्षात धर्मशास्त्र, प्रतीकशास्त्र, ऋषी संस्कृती आणि ऊर्जा संतुलन आणि सूक्ष्म विज्ञान यांच्या गाभ्याशी जोडलेली आहे. मात्र आजकाल काही ठिकाणी हातानेच कलश पालथा केला तर काय फरक पडतो असा प्रश्न विचारला जातो. पण पायाने ओलांडणे आणि हाताने उलथवणे यामध्ये सूक्ष्म पण अत्यंत अर्थपूर्ण फरक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पायाला काय म्हणतात तर पद म्हणजे मंगल प्रारंभ. विवाहानंतरचा प्रवेश हा लक्ष्मी प्रवेश मानला जातो. देवीचे वर्णन पद्माशी जोडले आहे. ती पद्मासना, पद्महस्ता. पद म्हणजे पाऊल आणि पाऊल म्हणजे गती, पाऊल म्हणजे आरंभ, पाऊल म्हणजेच प्रवासाची सुरुवात. आणि तुम्ही बघितलं असेल की वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे, त्या ऋग्वेदामध्ये पद्म्याम शूद्रो अजायत असं म्हटलं जातं. पाय म्हणजे आधार आहेत, कारण ते पाय नसतील तर शरीर कशावर उभं राहणार. म्हणजे शरीर जसं पायावर उभं असतं तसंच घर आणि समाज हा आधारावर उभा असतो. आणि म्हणूनच पाय म्हणजे कनिष्ठत्व नव्हे तर स्थैर्य, धारणशक्ती आणि टिकावाचं प्रतीक. ग्रहप्रवेशात पायाने उंबरठा ओलांडणं म्हणजे नव्या जीवन प्रवासाची पवित्र सुरुवात. वास्तविक उजव्या पायाच्या अंगठ्याने अलगद स्पर्श करून हे मापटं सरकवायचं असतं. माणूस काय हातावर चालतो का? तो पायानेच चालतो ना. याचा अर्थ पाय अपवित्र आहेत असा अजिबात नाही. पद्म किंवा प्रवेश हा हाताने नाही तर पायानंच केला जातो. आणि म्हणूनच हाताच्या ऐवजी पायाचा नव्हे तर पायाच्या अंगठ्याचा वापर करतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं पाहिले तर पायाचा अंगठा हा पृथ्वी तत्वाशी जोडला गेलेला आहे. घरामध्ये प्रवेश करताना ग्रहलक्ष्मीचा हा पायाचा उजव्या अंगठा हा उंबरठ्याला स्पर्श करतो, म्हणजे पृथ्वी तत्व आणि ग्रह ऊर्जा यांचा एक शुभ संयोग घडतो अशी एक प्रतिकात्मक व्याख्या अनेक अभ्यासक करतात. आणि म्हणूनच ग्रहलक्ष्मीने उंबरठा ओलांडणे ही केवळ एक विधी नसून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता, संतती, संपत्ती या ऊर्जेचं स्वागत करण्याचा सांस्कृतिक संदेश आहे. पायाचा अंगठा हा त्या प्रवेशाचा पहिला साक्षीदार असल्यामुळं त्याला शुभत्वाचं प्रतीक देखील मानलं गेलं आहे. माप ओलांडलं जातं, त्यामध्ये बहुतांशी तांदूळ ठेवले जातात, काही ठिकाणी गहू ठेवले जातात. पण आपण आज तांदूळाचे महत्त्व पाहूया. ज्याला तुम्ही अक्षता म्हणता, की ज्यांना कधीही क्षती पोचत नाही अशा त्या अक्षता, ज्या अक्षत आहेत म्हणजे ज्या अखंड आहे. तुम्ही तांदूळाचं रोप पाहिलं का? ते जर पाहिलं तर प्रथम ते एका ठिकाणी रोपवाटिकेमध्ये उगवतात, नंतर ती उपटून दुसऱ्या शेतामध्ये लावली जातात आणि त्या ठिकाणी ती अधिक बळकट होतात आणि धान्य देतात. आता ही प्रक्रिया विवाहाशी किती साम्य दाखवते. मुलगी माहेरी वाढते, संस्कार घेते आणि नंतर सासरी जाऊन नव्या घरामध्ये रुजते. जसं तांदूळाचं रोप एका ठिकाणी अंकुरतं पण दुसऱ्या ठिकाणी फलदायी होतं, तसंच वधू नवीन घरामध्ये जाऊन समृद्धी फुलवते. आणि म्हणूनच विवाहामध्ये अक्षता वापरतात, अखंड न तुटलेले तांदूळ. याचा अर्थ
हे नातं अखंड राहो आणि यांचं जीवन फलदायी हो. शरीरातलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संतुलन हे पण आता आपण पाहूया. भारतीय तत्त्वज्ञान मानवी शरीराला ऊर्जा केंद्र मानतं. मस्तक विचार आणि प्रकाश पॉझिटिव्ह प्रतीक, तर पाय पृथ्वीशी संपर्क म्हणजे नकारात्मक ध्रुवाचा म्हणजे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पृथ्वी स्वतः एक विशाल चुंबक आहे. पाय जमिनीला स्पर्श करतात. ही नैसर्गिक ग्राउंडिंगची प्रक्रिया आहे. ग्रहप्रवेशाच्या वेळी पायाने कलशाला स्पर्श म्हणजे पृथ्वी निगेटिव्ह आणि धान्य समृद्धी धान्याला पॉझिटिव्हिटी यांचा संगम म्हणतात. आणि हा ऊर्जा प्रवाह सुरू होण्याचा हा मंगल संकेत आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तांदूळ, तांबे आणि ऊर्जा हे काय आहे? धान्य म्हणजे साठवलेली जीवनशक्ती. तांबेचा कलश म्हणजे उत्कृष्ट विद्युतवाहक धातू आहे. तांदूळाचा शुभ्र रंग शुभ्रतेचं शुद्धतेचं प्रतीक आहे. ज्योतिषामध्ये तांदूळाचा संबंध चंद्राशी जोडला जातो. चंद्र म्हणजे मातृत्व, चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे पोषण आणि चंद्र म्हणजे सौम्यता, चंद्र म्हणजे शांती. आणि म्हणून तांदूळ वापरणं म्हणजे घरामध्ये शीतलता, प्रेम, संतती, संपत्ती आणि मानसिक शांतता वाढो, नांदो अशा प्रकारची मंगल भावना. क्वांटम फिजिक्स काय सांगतं? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि प्रोटॉन पॉझिटिव्ह यांच्या संयोगातून काय तयार होतो? तर अणू तयार होतो. विरोधी ध्रुवांशिवाय सृष्टी टिकत नाही. हीच कल्पना संस्कारामध्ये प्रतिकात्मक रीतीने दिसते. पृथ्वी निगेटिव्ह, धान्य पॉझिटिव्ह म्हणजे स्थैर्य आणि सृजन. हा काही अन्नाचा अपमान नव्हे, हा तर आहे भरभराटीचा संकेत. येथे लाथ मारणं नाही आहे, पायाने उधळणं नाही आहे, त्या तांदूळात पाय ठेवणं नाही आहे, पायातनी त्याला ढकलणं नाही आहे, तर सन्मानपूर्वक त्या मापट्याला पायाचा अंगठा हा हळूवार आणि सन्मानपूर्वक स्पर्श करून तो पालथा करायचा आहे. आणि पालथा केल्यानंतर काही त्या धान्यावरती पाय ठेवून घरात जायची आवश्यकता नसते. आणि चुकून जरी पडला तरी ते चालू शकतं. धान्य विखुरणं म्हणजे घरामध्ये अन्नधान्य आणि समृद्धी ओसंडून वाहो असा हा मंगल संदेश. हाताने उलथवणे ही कृती फक्त क्रिया वाटते. पायाने ओलांडणे ही जीवन प्रवासाच्या नव्या अध्यायाचं प्रतीक मात्र बनते. त्यामुळं माप हे हळुवार ओलांडायचं आहे. मी कुठेतरी पाहिलं की तिशी जोरात पायाने ढकलून देत असं नाही आहे. हळुवार त्यातलं धान्य घरभर पसरायचं आहे. आणि लक्ष्मीच्या पायांना धनधान्य घेऊन ती मुलगी घरामध्ये येते. त्यामुळे त्या स्त्रीच्या हातात लक्ष्मी असं कोणी म्हणतं का? नाही. काय म्हटलं जातं की आमच्या बायकोच्या, आमच्या मुलीच्या पायात लक्ष्मी आहे. बऱ्याच घरांमध्ये ज्यावेळेस सून येते त्यावेळेस त्या घरामध्ये भरभराटही येते. आणि असं पाहण्यात आलं आहे की लक्ष्मीच्या पायानेच घरामध्ये सून येते. बऱ्याच मुलांचे आयुष्य विवाह झाल्यानंतर, पत्नी जीवनात आल्यानंतर, साक्षात घरात लक्ष्मी आल्यानं त्यांचं लाईफ बदलतं. याची असंख्य उदाहरणं मी पाहिली आहे. त्यामुळे लक्ष्मी जी आहे ही कधी हाताने घरात येत नाही हो, तर ती पायानेच घरात येते. शेवटी मी सांगायचं काम केलं आहे. तुम्हाला जर हातानंच माप ओलांडायचं असेल, तुम्हाला डोक्याने ओलांडायचं असेल, कशाने ओलांडायचं असेल, त्याचं तुमचं काही लॉजिक असेल, तर तुम्हाला माझ्या विरोधाचा काही प्रश्न येत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने वागू शकता. बाकी तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल तर नक्की छानशी कमेंट करा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर आपली संस्कृती, आपला हा जो सनातनी किंवा हिंदू धर्मातला आपला हा जो इतका सुंदर संस्कार आहे त्याबद्दल तुम्हाला आवडला का कार्यक्रम जरूर लिहा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम.